नमस्कार मंडळी, कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, राज्यभरामध्ये लंपी चर्मरोग हा पशूंवरती आढळून येतोय. महाराष्ट्राखेरीज इतर राज्यांमध्ये सुद्धा या लंपी चर्मरोगाची लागण पशूंवरती झाल्यामुळं आपण सगळेच शेतकरी बांधव आणि पशुपालक सध्या काळजीमध्ये आहोत. काही वेळा आपल्याकडे चुकीची माहिती आल्यामुळे सुद्धा आपण या रोगाविषयी घाबरून जात आहोत. पण आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला लंपी रोगाविषयीची अधिकृत आणि खात्रीदायक माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे पाहूयात मंडळी. आज आपण लंपी चर्मरोगापासून पशुधनाचे संरक्षण या विषयावर चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय समजावून घ्या मंडळी, लंपी चर्मरोगापासून पशुधनाचे संरक्षण. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण तज्ज्ञ म्हणून आमंत्रित केलं आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील वाघमारे सरांना. नमस्ते सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. वाघमारे सर हे सध्या स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोला या ठिकाणी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सरांना या क्षेत्रातील 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्याचबरोबर संशोधन आणि विस्तार याविषयीचं सरांचं अनुभव आणि कौशल्य हे विशेष आहे. सर आपल्याला कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत. आपण चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर वाघमारे सर, आता जो लंपी स्किन डिसीज जो आहे, चर्मरोग आहे, तो पूर्ण देशभरात पसरलेला आहे. पशूंवरती याचा प्रादुर्भाव झालेला आहे. पण याची पहिली सुरुवात जगामध्ये कुठे झाली आणि भारतामध्ये या रोगाने केव्हा प्रसारण केलं? लंपी त्वचारोग हा तसा जुना रोग आहे. साधारणतः 93 वर्षापूर्वी म्हणजे सन 1929 पासून या रोगाची सुरुवात झाली आणि सर्वात प्रथम झांबिया या ठिकाणी या रोगाची प्रथम नोंद झाली. त्यानंतर 1929 पासून तर 1978 पर्यंत हा रोग आफ्रिकामध्येच सीमित होता. आफ्रिकामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव दिसत होता. कालांतराने या रोगाने हळूवारपणे सभोवतालच्या देशामध्ये या रोगाचा शिरकाव झाला. मात्र 2013 पासून या रोगाचा वेगाने प्रसार झाला आणि बांगलादेश आहे, युरोपीय जे काही खंडातील देश आहे, त्याचप्रमाणे आशिया खंडातील देश आहे, या देशामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. सन 2019मध्ये ऑगस्ट जुलैमध्ये बांगलादेशामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यासोबत चीनमध्ये सुद्धा या रोगाचा प्रादुर्भाव झाला. म्हणजे जुलै 2019 पासून हा रोग आपला आशिया देशामध्ये दिसून आला आणि त्यानंतर ऑगस्ट 2019मध्ये या रोगाची पहिली नोंद आपल्या भारतातील आसाम या ओरिसामध्ये या रोगाची सुरुवात झाली. आणि तिथून हा पुढे आपल्या भारतामध्ये या रोगाचा प्रसार व्हायला सुरुवात झाली. बरोबर. साधारण 3 वर्षांपूर्वी हा लंपी चर्मरोग भारतामध्ये याचं संक्रमण हे पशूंवरती झालेलं आपण पाहिलं. पण आता महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये लंपी चर्मरोगाची सुरुवात म्हणा किंवा त्याचं प्रसारण केव्हापासून झालं? आता मी सांगितलं की जसं ओरिसामधून या रोगाची प्रथम नोंद भारतामध्ये झाली, त्यानंतर या रोगाची सुरुवात लगतचे जे राज्य आहे, झारखंड आहे, पश्चिम बेंगॉल आहे, छत्तीसगड आहे, तेलंगणा आहे, आंध्र प्रदेश आहे, केरळ आहे, कर्नाटक आहे, या राज्यामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव सुरू झाला. आणि नंतर मार्च 2020मध्ये या रोगाने आपल्या महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा या ठिकाणी या रोगाची पहिली नोंद झाली. तिथून सुरू झाला आणि कालांतराने विदर्भ आणि मराठवाडा या प्रदेशातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. नंतर 2021मध्ये सुद्धा या रोगाचा प्रादुर्भाव आपल्या मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा बऱ्याच जिल्ह्यांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. आणि आता यावर्षी 2022मध्ये या रोगाचा प्रादुर्भाव आपल्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये दिसून येतो आहे. बरोबर. सर, आता 2022 मधली सध्याची परिस्थिती काय आहे एकूणच? आता या
2022मध्ये या रोगाचा प्रसार झालेला आहे. जवळपास 28 जिल्ह्यांमध्ये या रोगांचा प्रसार दिसून येतो आहे आणि हा रोग बऱ्याच प्रमाणात जे पशुधन आहे या रोगाला बळी पडलेले आहे आणि आता सध्याची स्थिती हा रोग सध्या या रोगाचं नियंत्रण आणि या रोगाचा प्रतिबंधक उपाय म्हणून सर्व आपली जी यंत्रणा आहे, पशुसंवर्धन विभाग आहे, पशु विद्यापीठ आहे आणि सर्व स्थानिक प्रशासन आहे, हे सर्व या कार्यामध्ये आता लागलेले आहे. बरोबर. प्रशासन अतिशय कटबद्धपणे आणि मेहनतीने या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. आपण आता सर या रोगाची कारणं काय आहेत हे प्रेक्षकांना सांगूयात. काय सांगाल सर? हा रोग विषाणूमय होतो. हा विषाणूजन्य रोग आहे आणि आपल्याला माहीत आहे की पशुमधील देवी विषाणू आहे. ह्या देवी विषाणूतील गटातील हा एक विषाणू आहे. कॅप्रीपॉक्स प्रवर्गातील हा विषाणू आहे आणि हा विषाणू मुख्यत्वे करून गायी वंश आहे, गोवंशातील प्राण्यांना हा रोग होतो. हा एक संसर्गजन्य रोग आहे, साथीचा रोग आहे आणि अशा प्रकारे हा जो विषाणू आहे हा कॅप्रीपॉक्स नावाच्या प्रवर्गात मोडतो आणि हा देवी गटातील हा विषाणू आहे. बरोबर. सर आता विषाणूजन्य हा रोग आहे म्हणजे साधारण गोवंश प्रकारातील पशूंना हा रोग होतो. पण या व्यतिरिक्त असे अजून कोणते पशु आहेत ज्यांना या लंपी चर्मरोगाची लागण होऊ शकते? आपण काय सांगाल? हा रोग मुख्यत्वे करून गोवंश वर्गातील जनावरांना होतो. यामध्ये आहे गाई आहे, बैल आहे, वासरू आहे, कालवडी आहे. म्हशीमध्ये सुद्धा हा रोग होतो, पण याचं प्रमाण फार कमी आहे. अल्प प्रमाणात क्वचितच हा रोग म्हशीमध्ये दिसून येतो आहे. यावर्षीसुद्धा फार कमी प्रमाणात हा म्हशींना दिसतो आहे. या रोगाचा विषाणू आहे हा शेळी आणि मेंढीच्या देवी विषाणूशी याचं साम्य आहे. पण हा रोग शेळ्या मेंढ्यांना होत नाही आहे. बरं. त्याचप्रमाणे हा रोग मानवांना सुद्धा होत नाही आहे, कारण की सर्वांनी घाबरून जाऊ नये. हा रोग आपल्या मानवजातीला सुद्धा होत नाही. त्याचप्रमाणे जे काही आता पूर्वीचा जो काही संशोधन होतं किंवा पूर्वीचं जे काही नमूद केलेलं आहे की या रोगाचा जे प्रमाण आहे हे संकरित पशूंमध्ये जास्त प्रमाणात दिसत होतं, पण यावर्षी परिस्थिती वेगळी आहे. हा आता विषाणू या विषाणूची बाधा आपल्या देशी वंशीय जे जनावर आहे यांच्यामध्ये संकरित वंशापेक्षा जास्त प्रमाणात आता दिसून येतो आहे. त्यामुळे बरीच आपले देशी वंशीय जनावरे ह्या रोगाला आता बळी पडलेली आहे. सोबतच हा रोग म्हणजे सर्व वयोगटातील जनावरांना होतो, पण याची तीव्रता आहे लहान वासरांमध्ये जास्त प्रमाणात आहे. प्रौढ जनावरांपेक्षा लहानमध्ये जास्त प्रमाणात दिसून येत आहे. बरं. याचं कारण काय आहे सर? वासरांमध्ये संख्या जास्त का आहे? कारण की हा जो वासरांमध्ये एकतर रोगप्रतिकारक शक्ती आणि याच्यामध्ये या रोगाची तीव्रता आहे की त्यामध्ये निमोनिया होतो वासरांमध्ये आणि हा निमोनिया हा घातक होतो आणि याच्यामुळे वासरांना याचं प्रमाण जास्त आहे. त्यांच्या प्रतिकारशक्ती आणि त्यांना झालेली बाधा यामुळे हा वासरामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो आहे. बरोबर. प्रेक्षकांनी एक बाब या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. हा रोग पशूंनाच फक्त होतो, मानवाला या रोगाचा काहीही धोका नाहीये आणि पशूंमध्येही गाय आणि म्हैस या 2 पशूंना प्रामुख्याने या रोगाची लागण जी आहे ती होते. आता सर या लंपी चर्म रोगाचा जो प्रसार आहे तो प्रसार करणारी माध्यमं कोणती आहेत, कोणते घटक आहेत, काय सांगाल? या रोगाचा प्रसार प्रामुख्याने बाह्य कीटकांद्वारे होतो. यामध्ये चावणाऱ्या माशा आहे, गोचीड आहे, डास आहे. या कीटकांमार्फत या रोगाचा प्रसार होतो. त्याचप्रमाणे या रोगामध्ये नाकातला स्त्राव आहे, डोळ्यातील पाणी आहे, तोंडातील लाळ आहे, यांच्या संपर्कात आलेला चारा आहे, पाणी आहे, यांच्यामार्फतसुद्धा निरोगी जनावरांच्या संपर्कात असा दूषित चारा पाणी आला तरी या रोगाचा प्रसार होऊ शकतो. त्याचप्रमाणे या रोगाचा प्रसार दुधामार्फतसुद्धा, म्हणजे ज्या बाधित दुधाळू जनावरं आहे बाधित झालेली त्यांच्या दुधातून हा विषाणू बाहेर येतो आणि त्यामुळे सुद्धा लहान वासरांनासुद्धा हा रोग या दुधांपासून सुद्धा होतो. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष संपर्काने सुद्धा, म्हणजे प्रत्यक्ष बाधित जनावरांच्या संपर्कामध्ये म्हणजे निरोगी जनावरे आली तरी हा रोग होऊ शकतो. अशा प्रकारे आणि या रोगाचे विषाणू वीर्यातसुद्धा दिसून आलेले आहे. त्यामुळे कृत्रिम रेतन असो किंवा नैसर्गिक रेतनाद्वारे सुद्धा या रोगाचा प्रसार होतो. आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय. शिवशंकर पारस्कर आपल्याला फोन करतायत बुलढाण्याहून. प्रश्न विचारा. नमस्कार शिवशंकरजी, कार्यक्रमात स्वागत. आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार. आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न एवढा आहे सर की माझ्या शेजारच्या गोट्यामध्ये
हा, विचारा प्रश्न आपला. विचारा. गोट्यामध्ये एका गाईला लागण झाली आहे लंपीची बरं. हो आणि माझ्याकडे आज 4 बैल. हो तर त्याच्यामुळे मी माझ्या गुरांचं कसं रक्षण करायचं याबद्दल थोडी माहिती द्या. हो, हो. निश्चित आपल्याला मार्गदर्शन मिळेल. डॉक्टर वाघमारे सर, आपण काय सांगाल? हां, आपल्या ज्या प्राण्यांना किंवा आपल्या गोठ्यामध्ये ज्या जनावरांना हा रोग झाला आहे, असे जनावरांचा म्हणजे त्यांना त्याचं बाधा झाल्यामुळे पहिले तुम्ही त्वरित आपल्या नजीकच्या दवाखान्यामध्ये त्यांना संपर्क करा की हा रोग झालेला आहे, हा त्यांना सांगणं आवश्यक आहे. त्यानंतर हे बाधित जनावर आहे, हे जनावरं इतर निरोगी जनावरांपासून वेगळं करायचं आहे. कारण की मी सांगितलं आहे की हा रोगाचा प्रसार आपल्या बाधित जनावरांपासून इतर निरोगी जनावरांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याला विलगीकरण करणं फार महत्त्वाचं आहे आणि बाधित जनावर जे आहे त्याला पशुवैद्यकाच्या सल्ल्याने औषधोपचार करायचा आहे. आणि जे बाकीचे जनावर आहे आपल्या गावामधली आता लसीकरण सुरू आहे. आपले सर्व जे बाकीचे अबाधित जनावरं आहेत त्यांचं लसीकरण करण्यासाठी आपण पशुवैद्यकीय डॉक्टरांशी संपर्क साधा किंवा पशुसंवर्धन विभागातील कोणत्याही संस्थेमध्ये ही माहिती द्या आणि आपल्या गावामध्ये हे लसीकरण करून घेणं आवश्यक आहे आणि त्याचा प्रतिबंध आपल्याला अशा पद्धतीने करायचा आहे. बरोबर. या पद्धतीने आपण या रोगाचा प्रतिबंध करू शकता. सर, यापूर्वी आपण लंपी चर्मरोगाचा प्रसार करणारे वेगवेगळे घटक याविषयी माहिती देत होतात, तर अजून आपण काय मुद्दे सांगाल? याच्यामध्ये आपण एक सांगू शकतो की हा जो रोग आहे या रोगामध्ये बरेच आर्थिक नुकसान सुद्धा होत असते. आणि हे आर्थिक नुकसान असं होतं की या रोगामध्ये मृत्यूचा दर फार कमी आहे. 1 ते 5% हा मृत्यूचा दर आहे. आणि पण बाकीचे नुकसान म्हणजे याच्यामध्ये अशक्तपणा येतो, जनावरांचं वजन घटते, त्यांची जे लहान जनावरं आहे किंवा वासरू आहे त्यांची वाढ खुंटते. बरं. हे एक आर्थिक नुकसान आहे. त्यासोबत दूध देणारे जे प्राणी आहे म्हणजे दूध देणाऱ्या गायी आहे, म्हशी आहे, यांचं दूध उत्पादन कमी होतं, प्रजनन क्षमतासुद्धा कमी होत असते. त्याचबरोबर त्यांचं जे कातडी आहे, कारण ती त्वचा आहे, त्या त्वचेवर बरेच अशा गाठी ते येतात आणि त्यामुळे ते जनावर विकृत दिसते. बरं. आणि कधीकधी गंभीर स्वरूपाच्या आजारामध्ये मृत्यू होण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारे ही म्हणजे हे याचे तोटे आर्थिक शेतकरी शेतकऱ्यांना बांधवांना होऊ शकतात. आहेत. शेतकरी बांधवांनो, जेवढ्या वेदना पशूंना होत आहेत तेवढ्याच वेदना तुम्हालाही होत असतीलच, कारण हा अतिशय भयानक असा आजार आहे आणि या आजाराला प्रतिबंधात्मक उपाय जर आपण केले तर निश्चित यावरती आपण नियंत्रण मिळवू शकतो. याविषयीची माहिती सर देत आहेत आपल्याला. सर, आता हवामान एक महत्त्वाचा घटक आहे ज्यामुळं या आजाराचं जे स्वरूप आहे ते तीव्र किंवा कमी स्वरूपाचं असू शकतं. तर कोणत्या हवामानामध्ये हा रोग झपाट्याने पसरतो? उष्ण आणि दमट हे असं वातावरण या रोगाचा प्रसार करण्यासाठी पोषक आहे. कारण हा आता मी आधी सांगितलं आहे की या रोगाचा प्रसार हा बाह्य कीटकांद्वारे होतो. गोचिडे आहे, चावणाऱ्या माश्या आहे, यापासून होतो. त्यामुळे या उष्ण आणि दमट वातावरण ह्या कीटकांची संख्या या हवामानामध्ये जास्त असते, यांची वाढ जास्त झपाट्याने होत असते आणि संख्या वाढत असते. आणि त्यामुळे या रोगाचा प्रसार या हवामानामध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये आता आपण गेल्या 3 वर्षापासून आपल्या भारतामध्ये हा रोग दिसतो आहे. आणि हा प्रत्येक वेळी हा पावसाळ्यामध्ये आलेला रोग आहे. पावसाळ्यामध्ये हा दिसतो आहे, दरवर्षी 3 वर्षापासून दिसतो आहे. त्यामुळे हे वातावरण या रोगाचा प्रसार करण्यासाठी फार कारणीभूत आहे. बरोबर. आपल्याला एक फोन येतोय कार्यक्रमामध्ये. शिवानंद वसेदार फोन करतायत निपाणीहून. नमस्कार, कार्यक्रमात स्वागत आपलं. शिवानंदजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार साहेब. आता सध्याची आता जनावरांना जे आजार सुरू झालेला आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांना फार मानसिकता वाढलेली आहे. समजा एखादं जनावर कसं पाणी पिण्यासाठी ग्रामीण भागामध्ये कसं असतो, एकाच तळ्यामध्ये पाणी पिण्यासाठी धुण्यासाठी वगैरे जातात. बरोबर. समजा एखाद्या जनावराला ते आजार झाले असेल आणि ते जनावर सगळे एकत्रित असलं, चरायला असलं ते झालंय, किंवा समजा एखाद्या जनावराला औषध चालू असेल आणि ते जनावर जर पाणी पिण्यासाठी चरायसाठी एकामेकाजवळ गेलं असेल तर मग ते दुसऱ्या जनावरांसोबत त्याचा आजार येऊ शकतो का? आणि तसं होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे, माझा एक प्रश्न वाटतं. हो, शिवानंदजी, आपला प्रश्न आम्हाला समजलेला आहे. धन्यवाद. सर, काय सांगाल तुम्ही? आपण याच्यामध्ये एकच आहे की हा संसर्गजन्य रोग आहे. एका बाधित जनावरापासून त्यांच्या संपर्कात आलेल्या जनावरांना हा रोग होतो. त्यामुळे एक प्रथम आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की ज्या बाधित जनावर आहे यांना वेगळं करायचं आहे. जे निरोगी जनावर आहे त्यांच्यामध्ये त्यांना चरायलासुद्धा सोडू नये, बाहेर सोडू नये. एकत्र पाणी आहे किंवा चारा आहे त्यांना त्यांचं वेगळं करायला पाहिजे. त्याचं व्यवस्थापन हे वेगळं करायला पाहिजे, जेणेकरून या रोगाचा प्रतिबंध आपल्याला इतर
निरोगी जनावरांमध्ये हा रोग होणार नाही यासाठी ही खबरदारी घेणं फार आवश्यक आहे. बरोबर. म्हणजे जनावरांच्या चाऱ्या पाण्याची व्यवस्था ही वेगळी करायला पाहिजे, जेणेकरून या रोगाचा प्रसार होणार नाही. आता या आजाराची लक्षणं काय आहेत, त्याचं निदान कसं करायचं हे आपण जाणून घेऊयात. तत्पूर्वी घेऊयात एक व्यावसायिक विश्रांती. नमस्कार मंडळी, विश्रांतीनंतर कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात आपलं स्वागत. लंपी चर्मरोगांपासून पशूंचे रक्षण या विषयावर आपण चर्चा करतो आणि प्राध्यापक डॉक्टर सुनील वाघमारे सर आपल्याला मार्गदर्शन करतायत. वाघमारे सर, आता या लंपी आजाराची लक्षणं काय आहेत, कशा प्रकारे ही लक्षणं पशूंवर आढळून येतात? हो. यामध्ये लंपी चर्मरोगामध्ये सर्वप्रथम एक सौम्य स्वरूपाचा ताप येतो आणि काही वेळेस हा ताप उच्च पातळीसुद्धा जातो. सुरुवातीला जे जनावर आहे त्यांच्या डोळ्यातून पाणी गळणे, नाकातून स्त्राव. आता या फोटोमध्ये आपल्याला दिसतं आहे हो. की नाकातून स्त्राव येतो आहे, डोळ्यातून पाणी गळतं आहे, त्यासोबतच तोंडातून थोडीफार लाळ पण सुद्धा येते. आणि नंतर या जनावरांना, बाधित जनावरांना छोट्या गाठी म्हणजे कडक आणि गोलाकार आकाराच्या गाठी या तोंड आहे, मान आहे, त्याचप्रमाणे मायंग आहे, अशा प्रकारच्या या फोटोमध्ये आपल्याला दिसतं आहे की दाखवतोय की गाठी ज्या आहेत त्या त्यांच्या शरीरावरती आढळून येतात. आढळून आलेले आहे. हो. आणि कधी कधी सर्व शरीरभर गाठी येतात. आपल्या फोटोमध्ये दिसतात आहे की पूर्ण आहे, मान आहे, डोकं आहे, मायंग आहे, त्यांची छाती आहे, पाय आहे, ह्या गाठी येतात. आणि नंतरच्या काळामध्ये या रोगातला बाधित जे जनावर आहेत त्यांच्या पायांना सूज येणे, छातीवर सूज येणे, पोळी असते त्या पोळीवर सूज दिसते. यामध्ये आपल्याला दिसतं आहे की बऱ्याच जनावरांमध्ये इथे दाखवल्या फोटोमध्ये पायाला सूज आलेली आहे. हो. त्याचप्रमाणे ज्याची पोळी आहे, छाती आहे, या छातीवर सुद्धा सूज दिसते आहे. अशा प्रकारची लक्षणे या रोगामध्ये दिसतात. आणि पुढे आपण असं या रोगामध्ये जे दूध देणारे जनावर आहे, या दूध देणाऱ्या जनावरांचं दूध कमी होतं. त्याचमुळे जे गाभण जनावर आहे, ह्या गाभण जनावरांचे गर्भपातसुद्धा याच्यामध्ये होतो. बरं. कालांतराने पुडीमध्ये, नाकामध्ये पुरळ येणे, तोंडामध्ये पुरळ येणे आपण फोटोमध्ये बघतो आहे हो. की अशा प्रकारची लक्षणे या रोगामध्ये दिसून येतात. तोंडामध्ये पुरळ किंवा फोड आल्यामुळे जनावर चारा खाऊ शकत नाही, चरवण करू शकत नाही, त्यांना त्यामुळे अजून अशक्तपणा येतो. अशा प्रकारची लक्षणे या रोगामध्ये दिसून येतात. ही सर्व लक्षणे आपण सहजपणे ओळखू शकतो, अशी ही लक्षणे आहेत. बरोबर. आता सर, या आजाराची ही प्राथमिक लक्षणे आपण सांगितली, पण याच्यामध्ये जर गुंतागुंत निर्माण झाली तर लक्षणं कशी बदलतात, ती लक्षणं कोणती आहेत? हां, तर याच्यामध्ये काय होतं की सर्वसामान्य जी लक्षणे आहेत त्याच्यासोबतच काही लक्षणे आहे की सतत ताप राहणे, त्यासोबतच जे पाय आहे, पोळी आहे किंवा छाती आहे, या छातीवरची सूज, जास्त प्रमाणात सूज येणे. आपण आता फोटोमध्ये बघतो आहे की फार मोठ्या प्रमाणात आता इथे सूज आलेली आहे. ही धोकादायक लक्षणे आहे. त्यासोबतच कालांतराने जनावरांना श्वास घ्यायला त्रास होणे, श्वासोश्वासाला त्रास होणे, म्हणजे त्यांचा निमोनिया म्हणतो आपण किंवा फुफ्फुसदाह, अशा प्रकारची लक्षणे या रोगामध्ये दिसतात. आणि या रोगामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे इतर दुय्यम स्वरूपाचे आजार आहे. बरोबर. आपण या मुद्द्याकडे येऊयात सर. आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय. रवींद्रजी कुडाळकर फोन करतायत आपल्याला जळगावहून. नमस्ते रवींद्रजी, आपलं कार्यक्रमात स्वागत. आपला प्रश्न विचारा. खूप चांगला समर्पक विषय आपण आज घेतला कृषी दर्शन मध्ये. मी सह्याद्री वहिनीला धन्यवाद देतो. आमच्या इकडे जळगाव जिल्ह्यामध्ये देखील लंपी रोगाचा प्रादुर्भाव अतिशय झालेला आहे. माझा पहिला प्रश्न असा आहे की या संबंधी शेतकऱ्यांमध्ये मानसिक भीती जास्त पसरलेली आहे. ही भीती कमी करण्यासाठी आपण काय संदेश द्याल? दुसरा प्रश्न असा की गाई म्हशींचा जो गोठा आहे त्याची स्वच्छता करणं आणि तिथला परिसर व्यवस्थित ठेवणं, या संबंधी काय आपण टिप्स द्याल? आणि एकूणच तिसरा प्रश्न असा की लंपी रोग बरा व्हायला किती दिवसांचा अवधी लागू शकतो? धन्यवाद सर आणि शुभेच्छा. हो रवींद्रजी, आपले तिन्ही प्रश्न समर्पक आहेत, धन्यवाद. त्यांचा पहिला प्रश्न असा आहे की शेतकरी बांधवांची पशुपालनाची जी मानसिकता आहे ती कशा प्रकारे जोपासायला हवी, ती कशा प्रकारे चांगली ठेवायला हवी? तर पशुपालकांनो, एक महत्त्वाचं सांगायचं आहे की या रोगाबद्दल कोणी घाबरू नये. एकतर हा माणसांना होत नाही प्राण्यांपासून, हे एक महत्त्वाचं आहे. आणि हा रोग
बरा करण्यासाठी औषधोपचार म्हणजे विशेष असा औषधोपचार प्रभावी नसला तरी त्या सुरुवातीला काळामध्ये आपण औषधोपचार केला तर जनावर बरं होऊ शकते. याबद्दल तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि घाबरून जायचं कारण नाही आहे. जे काही बाधित जनावराचं दूध आहे हे दूध आपण म्हणजे कच्चं पिऊ नये किंवा वासरांना देऊ नये आणि याबद्दल आपण खबरदारी घेणं आवश्यक आहे की ते उकळून प्यायचं आहे आपल्याला. बरं, ही एक खबरदारी आपल्याला घ्यायची आहे. बरोबर. त्यांचा पुढचा प्रश्न असा होता रवींद्रजी कुडाळकर यांचा, की कालावधी किती आहे या रोगातून पशूंना बाहेर येण्यासाठी किती वेळ लागतो? हां, जर सौम्य स्वरूपाचा आजार असेल तर हा 3 ते 5 दिवसामध्ये बरा होतो. पण जास्त गंभीर स्वरूपाचा आजार झाल्यास तर या आजारातून बरं व्हायला बराच वेळ लागू शकतो. एक 10 ते 15 दिवस या आजारातून बरं व्हायला लागू शकतात. अशा प्रकारचा हा कालावधी रोगाच्या स्वरूप कसं आहे यावर अवलंबून असतो. बरोबर. आता सर, यापूर्वी आपण या रोगाची वेगवेगळी लक्षणं जी आहेत, गुंतागुंतीची लक्षणं याविषयी आपण सांगत होता, तर अजून काय महत्त्वाचे मुद्दे आपण सांगाल? हां, तर मी सांगितलं की हा विषाणूजन्य आजार आहे. या आजारामध्ये बाधित रोगाची जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असते. त्यामुळे अशा ठिकाणी अशा वेळेस इतर दुय्यम स्वरूपाचे आजार जडण्याची शक्यता असते. जसे बाह्य कीटकांद्वारे हा आजार होतो. या बाह्य कीटकांद्वारे सुद्धा अनेक बाकीचे आजारसुद्धा या अशा पशूंना होण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये आपण म्हणू शकतो की गोचिडीमुळे जो प्रसार होणारा रोग आहे, थॅलेरिओसिस आहे, बॅबेसिओसिस आहे, ॲनाप्लास्मोसिस आहे. अशा प्रकारचे भयंकर असे रोग या जनावरांना होऊ शकतात आणि अशा गुंतागुंतीची लक्षणे या आजारामध्ये दिसून येतात आणि हे आपण एक धोकादायक अशी लक्षणे म्हणू शकतो. बरोबर. खरोखरच आपण आता जे काही फोटोज या ठिकाणी पाहिले, हे सगळं पाहून हा आजार किती त्रासदायक असू शकतो पशूंसाठी हे आपल्या लक्षात येऊ शकतं आणि पशूंना याचा किती त्रास होऊ शकतो हे आपण समजू शकता. आता सर, या आजाराचं निदान करायचं असेल तर त्यासाठी काय प्रक्रिया आहे, कशा प्रकारे या आजाराचं निदान होऊ शकतं? या आजाराचं निदान करणं तसं सहज शक्य आहे कारण की या लक्षणावरून, कारण की आम्ही आधी सांगितलेलं आहे की या आजारामध्ये एक प्रकारे शरीरावर गाठी येतात. गोल कडक आकाराच्या गाठी या शरीरावर असतात. यावरून आपण ओळखू शकतो. त्याचप्रमाणे डोळ्यातून पाणी वाहणे, नाकातून स्त्राव येणे, तोंडातून लाळ गळणे, ताप असणे या आजारावरून आपण हे लक्षण यावरून सहजपणे आपण निदान करू शकतो. पण याचं पक्कं निदान करण्याकरिता आपल्याला प्रयोगशाळेमध्ये रक्ताचा नमुना आहे, रक्तजल आहे किंवा गाठीचा जो एक जी गाठ आहे त्या गाठीचा नमुनासुद्धा आपल्याला प्रयोगशाळेत पाठवावं लागतं आणि हे निदान करण्यासाठी अधिकृत अशी एक प्रयोगशाळा आहे जी राष्ट्रीय उच्च सुरक्षा प्रयोगशाळा भोपाळ येथे आहे. इथे या रोगाचं निदान करण्यासाठी अधिकृत केलेली आहे. त्याचप्रमाणे आता पशुसंवर्धन विभागामार्फत सुद्धा पुणे येथे ही जी काही ही आहे निदानाची जी सुविधा आहे ती इथे उपलब्ध करून दिली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय इथे सुद्धा आता या रोगाचं निदान करण्यासाठी परवानगी मिळालेली आहे. म्हणजे आपल्या भारतीय सरकारकडून त्याला परवानगी दिलेली आहे आणि आता पुढे निदान होणार आहे. हो, कार्यक्रमात आपल्याला फोन येतोय. निशांत शिर्केजी फोन करतायत आपल्याला सोलापूरहून. नमस्ते, कार्यक्रमात आपलं स्वागत. आपला प्रश्न विचारा निशांतजी. हा, नमस्कार सर. मी निशांत शिर्के बोलतोय सोलापूरहून. नमस्कार. लंपी आजाराची जी लस आहे ही फक्त सरकारी आहे का प्रायव्हेट सुद्धा मिळेल? हो, आपला प्रश्न समजलेला आहे. ही जी लस आहे ती सरकारच्या माध्यमातून उपलब्ध होईल की खाजगी माध्यमातून? नाही, ही लस आता महाराष्ट्र सरकारने पशुसंवर्धन विभागामार्फत ही लस उपलब्ध करून दिलेली आहे. ज्या ठिकाणी या रोगाची बाधा झालेली आहे, ज्या ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे, या ठिकाणी ही लस सर्व उपलब्ध करून दिली आहे. त्या सर्व जनावरांचं लसीकरण मोहीम आता सुरू आहे. ज्या क्षेत्रामध्ये ही बाधा झाली आहे त्या क्षेत्रामध्ये सर्व पशुवैद्यक अधिकारी, सर्व यंत्रणा, स्थानिक यंत्रणासुद्धा या रोगाचं प्रतिबंध करण्यासाठी अहोरात्र झटत आहे आणि ही लस उपलब्ध करून दिली आहे आणि तुम्ही सर्वांनी या लसीकरणामध्ये भाग घेऊन आपल्या सर्व त्या परिसरातील जनावरांना हे लसीकरण करून घेणं फार महत्त्वाचं आहे. बरोबर. महत्त्वाची बाब लक्षात घ्या, लस जी आहे ती शासनामार्फत पुरवली जात आहे आणि अगदी मोफत. त्याचा लाभ आपण शेतकरी बांधवांनी घ्या. या आजाराचं उपचार कसे करायचे, या आजाराला पसरू नये म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे आणि इतर बाबी आपण समजावून घेऊ. पण तत्पूर्वी घेऊयात एक व्यावसायिक विश्रांती.
नमस्कार मंडळी, विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमात स्वागत. आज आपण लंपी चर्मरोगापासून पशुधनाचे संरक्षण या विषयावर चर्चा करतोय आणि प्राध्यापक डॉक्टर सुनील वाघमारे सर आपल्याला मार्गदर्शन करतायत. सर, यापूर्वी आपण निदान कसं करायचं हे सांगितलं या रोगाचं, पण आता या रोगावरती उपचार मिळवायचे असतील किंवा करायचे असतील तर त्यासाठी काय पावलं उचलायला पाहिजेत? हा रोग विषाणूजन्य असल्यामुळे यावर असा प्रभावी असा उपचार नाही आहे. पण या रोगामध्ये जे काही लक्षणे दिसतात त्या लक्षणाच्या आधारावर किंवा त्या लक्षणाच्या अनुसरून आपल्याला सहाय्यक औषधोपचार करावा लागतो. आणि यासाठी औषधोपचारामध्ये प्रतिजैविके आहे, ज्वरनाशक आहे, वेदनाशामक जे काही औषधी आहे किंवा अँटीस्टॅमिनिक आहे, अशा औषधी या उपचारामध्ये द्यावे लागतात. सोबतच या रोगामध्ये जनावरांची रोगप्रतिकार शक्ती कमी होत असते. यासाठी आपल्याला रोगप्रतिकार शक्तीवर्धक काही औषधी या आजारामध्ये आपल्याला द्यावं लागतं. त्यामध्ये जीवनसत्व अ आहे, ई आहे, जीवनसत्व ब आहे, हे सुद्धा आपल्याला यामध्ये उपचारामध्ये याचा समाविष्ट केलेला आहे. त्यासोबतच यकृत टॉनिक आहे, कारण यकृताची क्रिया चांगली राहण्यासाठी आपल्याला यकृत टॉनिकसुद्धा द्यावं लागतं. जखमा होतात, ते गाठी आहे, त्या गाठी कालांतराने फुटतात आणि ह्या अशा जखमांचा उपचार करण्यासाठी आपल्याला जंतुनाशक औषधाने ते स्वच्छ करून त्याला काही फ्लाय रिपेलंट आहे, काही ऑइंटमेंट आहे, मलम आहे, ह्या मलमाने सुद्धा या गाठींचा उपचार करावा लागतो. बरं. आणि या उपचारासाठी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांच्या तज्ज्ञ मंडळीने एक ट्रीटमेंटचा एक प्रोटोकॉल किंवा मार्गदर्शिका एक तयार केलेली आहे. आणि ही सर्व पशुसंवर्धन खात्यामध्ये विभागामध्ये जे काही वैद्यकीय आहे यांना हा प्रोटोकॉल किंवा ही मार्गदर्शिका आपण सर्वांना दिलेली आहे आणि याप्रमाणे औषधोपचार ह्या जनावरांचे होत आहे. हे मला इथे नमूद करावंसं वाटतं. आता सर, प्रशासनाच्या वतीने काही औषधं पुरवली जात आहेत, याविषयीची माहिती आपण काय द्याल? या आजाराचा उपचार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पशुसंवर्धन विभागाने सर्व औषधी उपलब्ध करून दिलेले आहे आणि हे औषधी सर्व मोफत आहे. शेतकऱ्यांना ज्या बाधित जनावरांचा उपचार होत आहे त्यांना सर्व औषधोपचार करण्यासाठी औषधी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि हे सर्व मोफत आहे. आणि त्यामुळे सर्वांनी आपल्या जनावरांना चा उपचार आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत जे काही अधिकारी आहे, जे डॉक्टर्स आहे, त्यांच्यामार्फत हा उपचार करून घ्यावा, एवढंच मला इथे सांगायचं आहे. बरोबर. सर, आता हा लंपी रोग पसरू नये म्हणून किंवा त्याचं नियंत्रण आपण राखावं म्हणून काय उपाययोजना करता येतील ज्या प्रत्येक शेतकरी बांधवांनी केल्या पाहिजेत? हा रोग असा संसर्गजन्य रोग आहे आणि याचा प्रसार रोखण्यासाठी किंवा प्रतिबंध करण्यासाठी मी आधी सांगितलं आहे की बाधित जनावरं आहे किंवा ज्या लागण झाली आहे असे जनावरं वेगळे करणे हा एक आहे प्रतिबंधक उपाय. त्याचप्रमाणे या रोगाचं आपण बघतो आहे की इथे चित्रामध्ये दिसतं आहे की बाधित जनावरांना वेगळे करणे आणि त्यांचं वेगळे व्यवस्थापन करणे आहे. निरोगी जनावरांना त्याच्यापासून दूर ठेवणे आहे, हा एक प्रतिबंधक उपाय आहे. आणि त्यानंतर मी सांगितलं आहे की या रोगाचा प्रसार हा मुख्यत्वे करून बाह्य कीटकांद्वारे होतो आणि यासाठी आपल्याला बाह्य कीटकांचा बंदोबस्त करण्याकरिता जे कीटकनाशक आहे त्याची फवारणी गोठ्यामध्ये करून घ्यायची आहे. त्यासोबतच जनावरांच्या अंगावर सुद्धा ही फवारणी करून घ्यायची आहे. ही एक आपल्याला प्रतिबंधक उपाय म्हणून आपल्याला करायचं आहे. गोठा स्वच्छ ठेवायचा आहे, कोरडा ठेवायचा आहे, गोठ्यामध्ये कोणतीही घाण नसावी, साचलेलं पाणी नसावं, कारण की डास आहे यांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ही पण आपल्याला खबरदारी घ्यायची आहे. गोठा कोरडा राहावा, हवेशीर राहावा, ही खबरदारी घेणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जे काही बाधित जनावर आहेत त्यांचा औषधोपचार करणे, त्यांना वेगळं करणे आहे. सोबतच जे काही आपण शेतकरी बांधव आहे ते जे बाधित जनावर आहे यांचं व्यवस्थापन हे निरोगी जनावरांचं व्यवस्थापन करून त्यांचा चारा पाणी करून नंतर बाधित जनावरांचा उपचार आणि त्यांचं खाद्य व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. आणि नंतर सर्वांनी खबरदारी म्हणून सर्वांनी हात साबणाने स्वच्छ धुणे आवश्यक आहे, जेणेकरून ह्या रोगाचा प्रसार होणार नाही. त्यानंतर मला अजून सांगायचं वाटतं की या रोगामध्ये ज्या परिसरामध्ये हा रोग झालेला आहे, या मुद्द्याकडे येऊयात. मी तुम्हाला थांबवतोय. अक्षय इंगळे आपल्याला फोन करतायत. नमस्कार अक्षयजी, आपला प्रश्न विचारा. आपला प्रश्न विचारा. आपलं ते सर प्रिकॉशन काय घ्यायचं, समजा आपण घरगुती इलाज काय करू शकतो? घरगुती इलाज. अच्छा अक्षयजी, आपला प्रश्न समजलेला आहे, धन्यवाद. घरगुती पद्धतीने आपण काय उपचार देऊ शकतो पशूंना? यामध्ये आपण एक करू शकतो की घरगुतीमध्ये आपला महत्त्वाचं म्हणजे सांगितलं स्वच्छता एक आहेच.
स्वच्छता, गोठ्याची स्वच्छता करणे आवश्यक आहे किंवा घरगुतीमध्ये आपण लिंबोळीचा अर्क आहे किंवा निंबाचा पाला आहे, कडुलिंबाचा पाला याला आपण त्याचं आपण जाळून त्याचे हे केला धूप केलं तर हे एक कीटकांसाठी एक चांगलं एक हे आहे की त्याच्यामुळे जे बाह्य कीटक आहे याचा बंदोबस्त होण्याची शक्यता आहे, हे आपण हे करू शकतो. आणि स्वच्छता एक महत्त्वाची आहे, या गोठ्याची स्वच्छता आपण करू शकतो. अशा प्रकारचे आपले घरगुती उपायसुद्धा आपण यामध्ये करू शकतो किंवा बाजारामध्ये वनस्पतीयुक्त असे काही कीटकनाशक आहे ते पण सुद्धा आपण याचा वापर करू शकतो. अशा पद्धतीने आपण त्याचा प्रतिबंध करू शकतो. बरोबर. सर, यापूर्वी आपण या रोगाचं नियंत्रण कसं करायचं यासाठी काही वेगवेगळ्या बाबी सांगत होता. यामध्ये पशूंची जी ने-आण आहे बाजारामध्ये ती सुद्धा फार महत्त्वाची ठरते संक्रमण होण्यासाठी इतर पशूंना. याविषयी आपण काय सांगाल? हा रोग एक संसर्गजन्य रोग आहे आणि याच्यामध्ये सांसर्गिक रोग प्रतिबंधक आणि नियंत्रण एक अधिनियम आहे 2009चा. या अंतर्गत या रोगाचा प्रतिबंधक कारवाई करावी लागते. हो. यामध्ये जे काही परिसरात जो रोगबाधित परिसर आहे त्या रोगबाधित परिसरातून जनावरांची ने-आण करणे तसंच चारा ने-आण करणे ही बंदी केलं जातं. त्याचप्रमाणे पशूंचे मेळावे आहे, पशु बाजार आहे, बाजारपेठसुद्धा यावर बंदी केली जाते जेणेकरून या रोगाचा प्रसार होणार नाही. तर ही अधिसूचना गव्हर्मेंट म्हणजे महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत ही त्या भागामध्ये याची अधिसूचना ही दिली जाते आणि त्यानुसार ही कारवाई करावी लागते आणि पूर्ण यंत्रणा यामध्ये कारवाई करते. त्यामुळे ह्या रोगाचा प्रसार आपण थांबवू शकतो, रोखू शकतो. बरोबर. सर, आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पशुवैद्यक अधिकारी जे आहेत ते असतील किंवा पशुपालक असतील जे या पशूंच्या सानिध्यामध्ये येत आहेत, त्यांनी वैयक्तिक खबरदारी कशी घ्यायला पाहिजे? हां, तर एक आहे की महत्त्वाचं म्हणजे आपल्याला घाबरून जायचं नाही, कारण हा रोग आपल्या मानवांना होत नाही. पण जे काही पशुवैद्यक आहे किंवा जे येतात त्यांनी किंवा पशुपालक आहे त्यांनी कोणतंही या रोगबाधित जनावरांचा उपचार केला किंवा त्यांचं जे खाद्यपाणी केलं त्यानंतर स्वच्छ हात धुणे साबणाने हे करणं आवश्यक आहे. कोणताही रोग असो, पण आपल्याला ही खबरदारी घेणं आवश्यक आहे की जे काही उपचार करणारे पशुवैद्यक आहे यांनीसुद्धा ही खबरदारी घ्यायची आहे की काम झाल्यानंतर उपचार झाल्यानंतर आपले हात स्वच्छ धुवून घेणे आहे. त्याचप्रमाणे पशुपालकांनीसुद्धा या जनावरांच्या सानिध्यात आले असतील त्यांनीसुद्धा आपलं पूर्ण स्वच्छता बाळगणे आवश्यक आहे. बरोबर. या सगळ्या काळजी जी आहे ती आपण घ्यायची आहे. आपल्याला कार्यक्रमात फोन येतोय. माधव खिल्लारे आपल्याला फोन करतायत वाशिमहून. हो, वाशिम. नमस्ते माधवजी, आपला प्रश्न विचारा. हा जो लंपी आजार होतो सर, हा हा व्हायरसमुळे होतो की विषाणूजन्य बिमारी आहे? हो हो हो, आपला प्रश्न समजलेला आहे. सर, काय सांगाल? हा विषाणूजन्य रोग आहे. हा विषाणूमय रोग होतो आणि त्यामुळे यामध्ये माहिती आहे आपल्याला की देवीचा विषाणू आहे, देवीच्या विषाणूशी साम्य असलेला हा विषाणू आहे. लंपी चर्मरोगाचा विषाणू आहे. या विषाणूमय हा रोग होतो. बरोबर. सर, आता नियंत्रण कसं मिळवायचं हा मुद्दा आपण या मुद्द्यावर चर्चा करत होतो. यामध्ये बऱ्याच वेळा नियंत्रण मिळवण्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा वापर शेतकरी बांधव, पशुपालक आणि वैद्यकीय अधिकारी करत असतात. तर याची नेमकी याचा वापर कसा करायचा, वापर करून झाल्यानंतर याची काय काळजी घ्यायला पाहिजे? जे काही आहे उपचार केल्यानंतर पशुवैद्यक असो किंवा जे काही साहित्य असेल या उपचारासाठी जे वापरलेलं साहित्य आहे याचं विल्हेवाट व्यवस्थित लावणं आवश्यक आहे. बायोसिक्युरिटी हजार्ड्स किंवा मेडिकल वेस्ट म्हणतो आपण त्याला, त्याचं कोणत्याही जे इंजेक्शन आहे, सुई आहे किंवा जे काही आपण ग्लोव्ज आहे वापरलेले आहे याला व्यवस्थित विल्हेवाट लावणं आवश्यक आहे जेणेकरून हे कुठेही कचऱ्यावर टाकू नये. अशा ज्या काही साहित्य आहे याचा व्यवस्थित त्या नियमाप्रमाणे त्याची विल्हेवाट लावणं आवश्यक आहे जेणेकरून या रोगाचा प्रसार होणार नाही. बरोबर. सर, आता या रोगाचं नियंत्रण मिळवण्यासाठी बऱ्याच वेळा आपण वेगवेगळ्या औषधांचा वापर करत असतो. तर ही औषधं फवारताना काय काळजी घ्यायला पाहिजे? हो, कारण की मी सांगितलं आहे की या रोगाचा प्रसार आहे हा बाह्य कीटकांद्वारे होतो. त्यामुळे यासाठी प्रतिबंध करण्यासाठी आपण बघितलं की यामध्ये कीटकनाशक औषधांची फवारणी गोठ्यामध्ये तसंच जनावरांच्या शरीरावर सुद्धा करणं आवश्यक आहे. आणि आपण चित्रामध्ये बघतो आहे की यामध्ये ती करताना काळजी म्हणजे घ्यायची आहे की गोठ्यामधला जो चारा आहे, पाणी आहे, हे बाजूला काढून घ्यायचं आहे. गोठा रिकामा करायचा आहे. त्या गोठ्यामध्ये कोणतेच जनावर नसो अशा वेळीस ही फवारणी त्या गोठ्यामध्ये करायची आहे. आणि जनावरांनासुद्धा फवारणी करायची असेल तर काळजी ही घ्यायची आहे की सर्व जनावरांना मोकळ्या जागेत न्यायचं आहे. मोकळ्या जागेमध्ये ही फवारणी करायची आहे आणि त्यांना दिवसभर बाहेर ठेवायचं आहे आणि नंतरच गोठ्यामध्ये संध्याकाळच्या वेळेस गोठ्यामध्ये आणायचं आहे.
अशा प्रकारे ही काळजी घ्यायची आहे. औषधी जी आहे कीटकनाशक औषधी आहे याचं योग्य प्रमाण करणं आवश्यक आहे. कारण की योग्य प्रमाणात त्याचं द्रावण करून हे आपल्या जनावरांवर तसेच गोठ्यामध्ये फवारणी करायची आहे. यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने किंवा दिलेल्या ज्या कंपनी आहेत त्यांच्या सल्ल्यानुसार हे औषधाचं द्रावण तयार करायचं योग्य प्रमाणात करणं आवश्यक आहे. कारण की जास्त पण नको आणि कमी पण नको प्रमाण, या व्यवस्थित प्रमाणामध्येच फवारणी करण्याची आहे, जेणेकरून याचा व्यवस्थित त्याचा फायदा होईल. आणि कोणत्याही औषधाची जी बाटली आहे किंवा जे काही औषधीचे साहित्य आहे हे कुठेही पण फेकू नये. त्यांना पिण्याच्या जनावरांचे जे पिण्याचं पाणी असतं त्यामध्ये सुद्धा आपण बरोबर. टाकू नये. हो, आपल्याला फोन येतोय कार्यक्रमामध्ये. विठ्ठल शेंडगे आपल्याला फोन करतायत अहमदनगर या ठिकाणाहून. विठ्ठल झेंडगे सर, आपलं कार्यक्रमात स्वागत. आपला प्रश्न विचारा. सर मी नगर जिल्ह्यात बोलतोय. तर आपले लस दिल्यानंतर किती दिवसात सर म्हणजे पूर्ण संरक्षण मिळेल? तुमचा प्रश्न समजला मला की लस दिल्यानंतर किती दिवसांनी त्याची रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते असा आपला प्रश्न आहे. तर लस ही दिल्यानंतर या रोगाची रोगप्रतिकारशक्ती निर्माण व्हायला 3 आठवडे म्हणजे 2 ते 3 आठवडे लागतात. पूर्ण रोगप्रतिकारशक्ती व्हायला आपल्याला 3 आठवड्यामध्ये ही पूर्ण रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते. आणि हे लसीकरण केल्यानंतर आपल्याला एवढे दिवस या बरोबर. रोगप्रतिकारशक्ती निर्माण व्हायला लागतात. म्हणजे साधारण 21 दिवसांचा कालावधी हा आपल्याला लागू शकतो हो. पशूंची प्रतिकार शक्ती म्हणा किंवा निर्माण शक्ती वाढण्यासाठी. आता या आजाराचा प्रतिबंध करताना वेगवेगळ्या लसी ज्या आहेत ते शासनामार्फत पुरवल्या जात आहेत, तर अधिकृत लस कोणती आहे? हो, हा लंपी चर्मरोगाची लस म्हणजे त्या रोगावर अशी विशेष लस आता उपलब्ध नाही आहे. पण आपल्या आपल्या देशामध्ये ICR आहे, भारतीय कृषी अनुसंधान परिषद न्यू दिल्ली यांच्या मार्फत आता लंपी त्वचा लस ही तयार केलेली आहे. पण त्याची उपलब्धता सध्या नाही आहे. पण याला पर्यायी लस म्हणून आता शेळींची जी लस आहे, देवीची लस आहे, ही गोट पॉक्स म्हणतो पण गोट पॉक्स वॅक्सिन, हे सध्या पर्यायी लस म्हणून आपण आता सर्व आपल्या ज्या ठिकाणी प्रादुर्भाव झालेला आहे या ठिकाणी आपण ही लस आता सध्या वापरत आहोत. आणि ही लससुद्धा ही चांगल्या प्रकारे प्रतिकारशक्ती या लंपी त्वचारोगा प्रतिबंधक म्हणून एक चांगली लस उपलब्ध म्हणजे ही आहे. आणि ही सध्या सर्वीकडे उपलब्ध करून दिली आणि ह्या लसीचा वापर सर्वीकडे होत आहे. बरोबर. सर, आता या लसीची जी क्षमता आहे, कार्यक्षमता आहे, ती साधारण किती आहे? ही लस आपल्याला 4 महिने वरील वयोगटातील जनावरांना द्यायची आहे. आणि ही लस आपण दिल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती ही तयार व्हायला 21 दिवस लागतात. आणि याचं पूर्ण प्रतिकारशक्ती ही 1 वर्षापर्यंत राहते. म्हणजे ही लस 1 वर्षापर्यंत या रोगाचा प्रतिबंध करू शकते, संरक्षण देऊ शकते. बरोबर. आता सर, लसीकरण करताना काही काळजी घ्यायला पाहिजे पशुपालकांनी आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी, तर ती काळजी कोणत्या प्रकारची आहे? हो, लसीकरण करताना एक महत्त्वाचं म्हणजे ही लस द्यायची आहे ही आपल्याला थंड वातावरण असताना द्यायची आहे. त्याचं जे लस आहे ती लससुद्धा त्याची साठवणसुद्धा आपल्या याच्यामध्ये करायची आहे. 2 ते 8 डिग्री याच्यामध्ये आपल्याला ती करायची आहे. थंडावा पाहिजे. त्यासोबतच लसीकरण करताना आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की पूर्ण शेतकऱ्यांनी पशुपालकांनी आपले जनावरं त्या दिवशी गोठ्यातच ठेवायची आहे. त्यांना चरायला सोडू नये. कारण की घरोघरी ही लस आता देण्यात येत आहे. दारोदारी जाऊन पशुवैद्यक ही लस देत आहे. त्यामुळे ही आपल्याला ती सर्वांनी आपली जनावरे बांधून ठेवायची आणि सहकार्य करायचं लसीकरण करताना. बरोबर. म्हणजे साधारण या सगळ्या बाबींचा विचार करायला पाहिजे पशुपालकांनी लसीकरणाच्या वेळेस. आता लसीकरण झाल्यानंतर पशूंना काही त्रास होतो का किंवा इतर काही लक्षणं अजून त्यांच्यामध्ये आढळून येतात का? नाही, लसीकरण केल्यानंतर तसा जनावरांना विशेष काही त्रास होत नाही. कारण ही लस पण काही वेळेस काही जनावरांना सौम्य ताप राहू शकतो. थोड्याफार प्रमाणात दूध उत्पादन किंवा दूध उत्पादन कमी होऊ शकते. आणि अशा प्रकारचं एक म्हणजे हा जो काही हे आहे लक्षण आहे हे काही तात्पुरते स्वरूपाचे आहे, हे काही परमनंट नाही आहे. लसीकरण केल्यानंतर असे सौम्य प्रकारचं लक्षणे असे दिसू शकतात. ते पण त्याला मर्यादित घाबरण्याची काळासाठी गरज असतात. हां, बरोबर. शेतकरी बांधवांनो, आता पशुपालकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे हे आपण सरांकडून जाणून घेऊयात. काय सांगाल सर? पशुपालकांनी एक महत्त्वाचं म्हणजे एक खबरदारी घ्यायची आहे की असे लंपी त्वचारोग सदृश म्हणजे लक्षणे दिसत असतील तर ताबडतोब त्वरित आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याला किंवा पशुवैद्यकीय संस्था आहे त्यांना माहिती देणे आवश्यक आहे. आणि त्यानंतर असे बाधित जनावरं आपले
वेगळे करणे आहे, विलगीकरण करणे आहे, जेणेकरून या रोगाचा प्रसार इतर निरोगी जनावरांना होणार नाही. त्यासोबतच एक महत्त्वाचं आहे की या रोगाबाधित जनावर आहेत त्यांचा उपचार आपण करतो, त्यांचं म्हणजे खाद्यपाणी करतो. अशा झाल्यानंतर आपल्याला स्वच्छता बाळगायची आहे. हो सर, मी थांबवतोय आपल्याला काही वेळासाठी. आपल्याला फोन येतोय कार्यक्रमामध्ये. अजय पोहणकर आपल्याला फोन करतायत नागपूर या ठिकाणाहून. नमस्ते अजयजी, कार्यक्रमात आपलं स्वागत. आपला प्रश्न विचारा. माझं आता जनावर 7 महिन्याचं 6 महिन्याची गाभण गाई आहेत, त्यांना लंपीचे इंजेक्शन लावता येणार का? हो, गाभण ही लस गाभण जनावरांसुद्धा लावता येते. आपण ती लस लावा, काही हे नाही आहे. आपण ही सुरक्षित लस आहे. ही गाभण जनावरांसुद्धा आपण देऊ शकतो. बरोबर सर, आता पशुपालकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे या मुद्द्याकडे आपण परत येऊयात. आपण काय सांगाल सर? हां, आता मी सांगितलंच आहे की जर बाधित जनावरांचा उपचार चालू असेल किंवा बाधित जनावरांचा जे काही खाद्यपाणी आपण करतो, हे झाल्यानंतर आपल्या पशुपालकांनी एक खबरदारी घ्यायची आहे की आपले हात पाय स्वच्छ धुवून घेणे आहे, साबणाने धुवावे किंवा सॅनिटायझरचा सुद्धा वापर करावा. अशी ही जी दक्षता आपल्याला सर्वांना घ्यायची आहे. आणि नेहमी लक्षात ठेवायचं आहे की दूध वगैरे असे बाधित जनावरचं दूध आपण उकळूनच प्यायला पाहिजे. ही दक्षता आपल्याला घ्यायची आहे. बरोबर. आता डॉक्टर वाघमारे सर, आपण महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर या ठिकाणी कार्यरत आहात, प्राध्यापक म्हणून गेली 25 वर्ष. तर या विद्यापीठाचं काम कशा प्रकारचं सुरू आहे? सध्या कोणत्या प्रकारचं संशोधन विद्यापीठामध्ये सुरू आहे? आता हा लंपी त्वचा रोग आहे. या रोगाचा उपचार करण्यासाठी आमच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे जी तज्ज्ञ मंडळी आहे यांनी या उपचाराकरिता एक मार्गदर्शिका सादर केलेली आहे उपचाराची. यामध्ये उपचार कोणते औषधोपचार कसे करावे याबद्दल एक मार्गदर्शिका दिलेली आहे आणि यानुसार आता हे उपचार सध्या सुरू आहे. त्यासोबतच आमच्या विद्यापीठाने जे काही बाह्य कीटक आहे यांचा बंदोबस्त करण्यासाठी जे काही कीटकनाशक आहे त्यांचं प्रमाण, कोणतं कीटकनाशक कोणत्या प्रमाणात वापरायचं आणि या कीटकाचा बंदोबस्त कसा करायचा याबद्दल संशोधनाच्या आधारावर याची पण एक मार्गदर्शिका ही पशुसंवर्धन खात्याला दिलेली आहे. त्याप्रमाणे याचंही पण आता जो बाह्य कीटकांचा बंदोबस्त आहे याचं निवारण करण्यासाठी, बंदोबस्त करण्यासाठी ही पद्धत आता सुरू आहे, वापरणं सुरू आहे. त्यासोबतच आमच्या विद्यापीठातील जे काही महाविद्यालय आहे, 6 पशुवैद्यकीय महाविद्यालय आहे महाराष्ट्रामध्ये, या विद्यालयाचे विद्यार्थी आणि प्राध्यापक तज्ज्ञ मंडळीसुद्धा लसीकरण मोहिमेमध्ये सहभागी झालेली आहे. त्यांचे वेगवेगळे गट तयार केलेले आहे आणि ज्या जिल्ह्यामध्ये हे प्रादुर्भाव झालेला आहे अशा ठिकाणी हे सर्व विद्यार्थी या लसीकरण मोहिमेमध्ये सहभागी होत आहे, त्यांना सहाय्य करत आहे. अशा प्रकारे ही आमचं विद्यापीठ या लंपी त्वचा रोगाचं नियंत्रण करण्यासाठी, त्याचा प्रतिबंध करण्यासाठी सदैव सर्वांच्या या खात्याशी म्हणजे सोबत आहे. बरोबर. खरोखरच खूप चांगल्या प्रकारचं काम हे आपल्या विद्यापीठामार्फत केलं जात आहे. आता सर, शेतकरी बांधवांना आणि पशुपालकांना अतिशय थोडक्यामध्ये आपण काय महत्त्वाचा संदेश या लंपी चर्मरोगाविषयीचा द्याल आपण? तर मला एवढंच म्हणायचं आहे की हा लंपी त्वचा रोगाबद्दल जी काही चुकीची माहिती शेतकऱ्यांना मिळत आहे किंवा अफवा काही आहे, या अफवांवर विश्वास ठेवायचा नाही आहे. सर्वांनी एकच लक्षात ठेवायचं की या रोगाचं जे काही माहिती आहे ती जाणून घ्या आणि याच्यावर विश्वास ठेवू नका आणि घाबरू नका, एवढं मी इथे सांगू इच्छितो. बरोबर. शेतकरी बांधवांनो, अजिबात घाबरू नका. लसीकरण आणि प्रतिबंधात्मक उपाय हे जर आपण पाळले तर नक्कीच आपण या आजारावरती नियंत्रण मिळवू शकतो. प्राध्यापक डॉक्टर सुनील वाघमारे सर, आपण या कार्यक्रमात सहभागी झाला आणि पशुपालकांना आणि शेतकरी बांधवांना या लंपी रोगाविषयीची माहिती सविस्तरपणे दिली. त्याबद्दल मुंबई दूरदर्शनच्या वतीने आपले मनपूर्वक आभार आणि आपल्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.